राज ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांच्यावर हल्लाबोल केलाय। मराठीबद्दल असं विधान करण्याचं कारण काय असा सवाल केलाय। जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं। जोशींच्या विधानाशी भाजपा सहमत आहे का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं। देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान, या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही। पण कायम महाराष्ट्राबद्दलचं किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची याचं कारण काय? भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी भाजप सहमत आहे का? भाजप महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? हे काय चाललंय हे समजण्या इतकी मराठी जनता दूधखुळी नाहीये, हे जोशींनी लक्षात घ्यावं। हे राजकारण करताना आपण स्वतःसाठी मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं। असल्या काड्या घालून, अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणं नाही। नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं। बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवते आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशी बुवांनी लक्षात ठेवावं। राज ठाकरे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।